नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला खूपच भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. समर नाहीये आणि याच संधीचा फायदा मल्लिका घेणार आहे. मल्लिकाने स्वतःला खूपच हुशार समजून खूप मोठा डाव साधलाय, पण तिला काय माहिती समोरची जी काही डॉक्टर मॅडम आहे ती तिच्यापेक्षा सुद्धा हुशार निघाली आहे. आणि मग डॉक्टर आता समोर येऊन आजींसमोर कसं मल्लिकाचं भांडं फोडते. नक्की आता या डॉक्टरनी मल्लिकाला कसं एक्सपोज केलंय, कसं आजींसमोर तिचं भांडं फोडलंय आणि मग आजींनी जो काही निर्णय घेतलाय तो बघण्यासारखा आहे. तेव्हा आता आजीसमोर नक्की काय असं सत्य आलंय ज्यामुळे आजीने स्वतः मल्लिकाचं थोबाड फोडलंय. सगळं बघूया. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मल्लिका आता आजींना म्हणत असते, बघ आई, मी आता कोणाचं काहीच ऐकणार नाहीये. उद्याच्या उद्या मी चिंगीला डॉक्टरांकडे घेऊन जाते. आणि आई, माझी तुमच्याकडे विनंती आहे, प्लीज तुम्ही या स्वानंदीची बाजू घेऊ नका. तुम्हाला माहित नाहीये ही कशी बाई आहे. अहो, तुम्हाला हिचा डाव का समजत नाहीये. ही जेवढी जमिनीच्या वर आहे ना तेवढीच जमिनीच्या खाली आहे. कसं आहे ना, हिला या घरामध्ये श्रीमंत सून नको आहे. म्हणून या चिंगीला, या मोलकरणीला आपल्या राजवाड्या घराण्याची सून बनवण्याचा हिने डाव साधलाय. कसं आहे ना, एखाद्या मोठ्या घराण्याची सून आली तर हिचं वर्चस्व कमी होईल ना, पण हे तिला नको होतं. म्हणून हिने आणि हिच्या घरच्यांनी मिळून माझ्या अंशूचं आणि होणाऱ्या नवरीचं लग्न मोडलं. सुरुवातीला मला असंच वाटायचं या सगळ्यामध्ये एकटी चिंगी आहे, पण नाही, या सगळ्यामध्ये तिला स्वानंदीची साथ आहे. दोघींचं मिळून हे कटकारस्थान आहे. हे सगळं ऐकून तर आजींना खूप मोठा धक्का बसलाय. पण चिंगी जी की इतका वेळ शांत होती, आता मात्र ती शांत बसत नाही. ती जोरातच ओरडते, मॅडम, वाटेल ते बोलू नका. वाटेल ते काय बोलताय तुम्हाला? मला जे बोलायचंय ना ते खुशाल बोला, पण स्वानंदी मॅडमला काहीच बोलू नका. स्वानंदी वहिनींना काहीच बोलू नका. त्या या घरच्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या घरच्यांना त्रास होईल असं कधीच काही करणार नाहीत. आणि हे ऐकून तर मल्लिकाचा पारा असा काही चढतो की काय सांगायलाच नको. ती बोलते, आई, बघितलंत का, उंदराला मांजराची साक्ष. या चिंगीला काय बोललं की स्वानंदी बाजू घेते आणि स्वानंदीला काय बोललं की चिंगी बाजू घेते. कोणाला काय बोलायची सोयच उरलेली नाहीये. तेव्हा चिंगी बोलते, बास, खूप झालं, आता एक शब्द सुद्धा मी ऐकून घेऊ शकत नाही. तुम्हाला जर माझा इतकाच प्रॉब्लेम असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता घर सोडून जायला तयार आहे. स्वानंदी बोलते, चिंगे, अगं हे काय बोलतेस तू? तुला कुठेही जाण्याची काहीच गरज नाहीये. अहो आजी, काहीतरी बोला ना. पण आजी मात्र तोंडातून ब्रश सुद्धा काढत नसते. तेव्हा मल्लिका बोलते, हे बघ स्वानंदी, मी आता कोणाचं काहीच ऐकणार नाहीये. चिंगी, तू आता जायचं नाहीये. मी तुला जे सांगितलंय ना तेवढं करायचं. उद्या माझ्याबरोबर डॉक्टरांकडे यायचं. हे प्रकरण इथल्या इथे मिटवायचं आणि मग तुला जिकडे तोंड काळं करायचंय तिकडे कर. मला काही फरक पडत नाही. मग तू गावाकडे जा नाहीतर कुठेही मरायला जा, मला काही फरक पडत नाही. पण इथे राहायचं नाही. माझ्या घरात तुला थारा नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, ठीक आहे, असं असेल तर आता मी पण बघते चिंगी या घराच्या बाहेर कशी जाते. जोवर राजवाडे परत येत नाहीत तोवर चिंगी या घराच्या बाहेर कुठे जाणार नाही. चिंगी, तू कुठेही डॉक्टरांकडे वगैरे जायचं नाहीयेस आणि मल्लिका काकूंबरोबर अजिबात जायचं नाहीयेस. हे सगळं पाहून तर अंशुमन इतका चिडतो. तो बोलतो, वहिनी, अगं बास कर ना, या सगळ्या आमच्या गोष्टी आहेत. तू आमच्या प्रकरणामध्ये इतकी लुडबुड का करतेस? जर मॉमला तिला घेऊन जायचंय डॉक्टरांकडे तर घेऊन जाऊ दे ना, तुझा काही संबंध? तेव्हा स्वानंदी बोलते, ते काय मला माहीत नाही, पण उद्या जर चिंगीवरती कुणी जोर जबरदस्ती केली आणि जोर जबरदस्ती करून तिला दवाखान्यात घेऊन गेले किंवा डॉक्टरांकडे घेऊन गेले तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसणार आहे हे लक्षात ठेवा. गाठ माझ्याशी आहे. जो राजवाडी इथे परत येत नाहीत तोवर चिंगीच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही, तिला कुठेच घेऊन जायचं नाही. आणि अशा प्रकारे आता स्वानंदीने जी काही चपराक दिली आहे ना अंशुमन आणि मल्लिकाला, त्यांच्याकडे तोंड बंद ठेवण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये. बोलतीच बंद झाली आहे त्या दोघांची. स्वानंदी आता पुढे बोलते, ठीक आहे आजी, मी एक खूप मोठा निर्णय घेतलाय. चिंगी, आजपासून तू तुझ्या रूममध्ये एकटं झोपायचं नाहीयेस. तेव्हा अंशू बोलतो, काय वहिनी, अगं हे काय बोलतेस तू? आता या चिंगीला तू माझ्या रूममध्ये झोपवणार आहेस? तेव्हा स्वानंदी बोलते, वेड लागलंय का? चिंगीला तुझ्यासारख्या राक्षसाच्या तोंडात द्यायला मला काय वेड लागलेलं नाहीये. ती काही तुझ्या रूममध्ये झोपणार नाहीये ना माझ्या रूममध्ये झोपणार. ती आजपासून, आत्तापासून आजींच्या रूममध्ये झोपणार. आजी, तुम्ही चिंगीची जबाबदारी घ्यायला तयार आहात ना? जो राजवाडी येत नाहीत तर तुम्हीच हिची जबाबदारी घेऊ शकता, कारण या घरामध्ये मला तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणावरतीच विश्वास नाहीये. स्वानंदी आता चिंगीकडे बघू लागते आणि बोलते, चिंगी, आत्ताच्या आत्ता तुझं सामान घे आणि आजींच्या खोलीमध्ये जा. तुला कोणालाही घाबरण्याची काहीच गरज नाहीये. तू तिथे राहा, आराम कर आणि काय लागलं तर आजींना सांग. या घरामध्ये कुणीही तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला की लगेच आजींना सांगायचं. आणि एकदा का राजवाडे त्यांची मीटिंग आटपून इथे परत आले की तो जे काय निर्णय घेतील ना तो आपण सगळ्यांनी मान्य करूया. आणि अशा प्रकारे चिंगीचं साहित्य जे की सर्वंट रूममध्ये असतं ते आता उचलून आजींच्या रूममध्ये शिफ्ट करायला सांगते. चिंगी आता सामान उचलून आजींच्या रूममध्ये जात असते. तेव्हा स्वानंदी तिला पुन्हा एकदा ताकीद करते आणि बोलते, चिंगी, पुन्हा जर तुम्हाला अंशूच्या रूममध्ये दिसलीस किंवा अंशुमन तू जर मला चिंगीच्या रूममध्ये किंवा आजींच्या रूममध्ये येताना दिसलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार आहे. मी राजवाड्यांना फोन करून सगळं सांगेन आणि मग त्यांचा राग तुम्ही सहन करायला तयार राहा.
इकडे आपण पाहतो तर काय, मल्लिका त्या डॉक्टरकडे आलेली असते. ती म्हणत असते, बघा डॉक्टर, स्वानंदी जी आमच्या घरची सून आहे तिला कळतच नाही आहे, पण कसं आहे ना, चिंगी लग्नाआधीच प्रेग्नेंट झाली आहे आणि तसंही त्या मोलकर्णीला आम्हाला राजवाड्यांची सून करून घ्यायची नाही आहे. तुम्हाला कळते ना मला काय म्हणायचं आहे? एक आई म्हणून प्लीज मला समजून घ्या. त्यामुळे तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही असे रिपोर्ट्स द्या की बाळ हेल्दी नाही आहे, त्या बाळामध्ये काहीतरी टेक्निकल डिफॉल्ट आहे आणि त्यामुळे आत्ताच तुम्हाला ते बाळ काढावं लागेल. असे रिपोर्ट्स, असे खोटे रिपोर्ट्स तुम्ही मला बनवून द्या. आणि हे ऐकून तर डॉक्टर पूर्णपणे शॉक होते. ती बोलते, मल्लिका मॅडम, अहो हे काय बोलताय तुम्ही? अहो वाटेल ते बोलू नका. लोक मला देव मानतात आणि तुम्ही मला खोटे रिपोर्ट्स बनवायला सांगताय. अहो आमचं हॉस्पिटल रिप्युटेड आहे, आम्ही असले अवैध धंदे करत नाही. आणि तुम्हाला काय वाटलं तुमच्या बोलण्यावरून मी का निरागस जीवाचा जीव घेईन? तेव्हा मल्लिका बोलते, हो डॉक्टर शांत व्हा. अहो कशाला इतकं भडकताय? तुम्हाला काय वाटतं मी तुमच्याकडून फ्रीमधून काम करून घेईन? अहो नाही हो, याचा मोबदला इतका चांगला देईन ना की तुम्ही खुश होऊन जाल. असं म्हणत असती पैसे काढते आणि टेबलाखालून डॉक्टरांना देऊ लागते आणि बोलते, आता तरी कराल का काम? आता तरी जमेल ना? तेव्हा डॉक्टर बोलते, हे बघा तुम्हाला किती वेळा सांगायचं, मला जमणार नाही. आणि तसेही राजवाडे आमच्या खूप जवळचे आहेत आणि त्यांच्या विरोधात आम्ही असं काही करू शकत नाही. तेव्हा मल्लिका बोलते, ठीक आहे, तुम्हाला जर पैसे नको असतील, हे काम करायचं नसेल, तर तुम्हाला काय वाटलं या जगामध्ये तुम्ही फक्त एकच डॉक्टर आहात? माझ्याकडे अजून खूप सारे डॉक्टर आहेत जे पैशासाठी हे काम करायला तयार होतील. आणि जर का तुम्हाला हे पैसे नको असतील तर ठीक आहे, या पैशांची ऑफर मी दुसऱ्या डॉक्टरला देईन. हे सगळं पाहून त्या डॉक्टरबाईला जरा संशयच येतो. ती विचार करते, ही बाई जरा विचित्र वाटते. नाही, ही बाई पूर्णपणे मॅड आहे. असं झालं तर एका मुलीचं, एका बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, ज्याने अजून हे जगसुद्धा नाही पाहिलेलं. आणि अशा सायको बायकांची मस्ती कशी जिरवायची हे मला चांगलंच माहिती. हे काय पहिलं पेशंट नाही आहे, मी असे अनेक पेशंट बघितलेत. आता बघा मी काय करते. असं म्हणत असती जबरदस्त प्लॅनिंग करते आणि बोलते, मल्लिका मॅडम ठीक आहे, मी तुमचे पैसे स्वीकारायला तयार आहे, मी ते बाळ पाडायला सुद्धा तयार आहे. तेव्हा मल्लिका बोलते, अरे वा चला, देर आहे दुरुस्त आहे. पण एक प्रॉब्लेम आहे, मी चिंगीला या हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊ शकत नाही. तुम्ही तुमची सगळी टीम घेऊन ना आमच्या घरात या. तुम्हाला जी काही प्रोसिजर करायची आहे ती आमच्या घरातच करा आणि त्यासाठी तुम्हाला जे काही लागणार असेल ते सगळं मी प्रोव्हाइड करेन. तुम्ही फक्त घरी या. आणि हां, उद्या सकाळी या. पटकन लवकरात लवकर हे काम झालं पाहिजे. मी अजून जास्त दिवस त्या चिंगीला सहन नाही करू शकत. डॉक्टर ठीक आहे बोलते आणि तिकडे जाण्याचा निर्णय घेते. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, डॉक्टर त्यांची टीम घेऊन आलेली असते. पण बरोबर हॉलमध्ये तिथे आजी असतात. आजी बोलतात, डॉक्टर तुम्ही इथे कशा काय? काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही इथे कशा काय आलाय? आणि तेवढंच इथे मल्लिका येते आणि बोलते, आई अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, या डॉक्टरांना मी बोलवलंय. या चिंगीच्याच डॉक्टर आहेत, म्हणजे स्वानंदीच्या ओळखीच्याच डॉक्टर आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. कसं आहे ना की चिंगीला घेऊन कुठेच जायचं नाही, डॉक्टरांकडे सुद्धा जायचं नाही, नाहीतर गाठ माझ्याशी अशी वगैरे तिने धमकी दिली होती, राजवाड्यांना सांगेन असं काय बाय बोलत होती. म्हणून मी विचार केला डॉक्टरांना इथेच बोलवावं. आणि हां, डॉक्टर फक्त तिचा रुटीन चेकअप करणार आहेत, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. हो ना डॉक्टर, चला पटकन. असं म्हणत असती डॉक्टरांना डोळा मारते आणि इशारा करू लागते. तिला असं वाटत असतं पैसे दिलेत म्हटल्यावर डॉक्टर जे ती सांगेल ते काम करणार, पण नाही. ही तर सगळी डॉक्टरांची खेळी असते, जी की या मल्लिकाला कळालेलीच नसते. मल्लिका त्या डॉक्टरचा हात पकडते आणि तिला तिकडून आतमध्ये घेऊन जाऊ लागते. तेव्हा डॉक्टर बोलते, थांबा, मी कुठेही आतमध्ये येणार नाहीये. मल्लिका आता हळूच बोलते, अहो काय बोलताय तुम्ही? काल मी तुम्हाला पैसे दिले होते ना, चला आता ते काम करा. तेव्हा डॉक्टर आता जोरातच ओरडते, सोडा माझा हात सोडा, मी कुठेच येणार नाहीये. आणि आजी खरं तर मी मुद्दाम इथे आली, कारण मला तुम्हाला मल्लिका मॅडमचं खूप मोठं सत्य सांगायचं आहे. जरी ही गोष्ट मी स्वानंदी मॅडमला सांगितली असती तर त्या काहीच करू शकल्या नसत्या, कारण या स्वानंदी मॅडमला सुद्धा घाबरत नाहीत. या कोणाला घाबरता तर त्या तुम्हालाच, आणि म्हणूनच मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे. काल या हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या, त्यांनी मला पैशांचं आमिष दिलं बाळ पाडण्यासाठी. मी सुरुवातीला नाही म्हटले, पण नंतर होकार दिला, कारण ही न्यूज मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. कारण मला असं वाटतं हा मुद्दा आता तुम्हीच हाताळू शकता. वाचवा या मुलीला आणि तिच्या बाळाला वाचवा. आता आजी तुम्हीच काहीतरी करा. हे सगळं ऐकून आजींना तर इतका राग आलेला असतो, आजी इतक्या पेटून उठलेल्या असतात आणि त्यांना मल्लिकाचा इतका राग आलेला असतो की काही सांगायलाच नको. मल्लिकाची तर इतकी टरकलेली असते, इतकी फाटलेली असते की काही सांगायलाच नको. ती म्हणत असते, आई आई, पण आजी काय ऐकूनच घेत नाहीत आणि इतक्या जोरात तिचं थोबाड फोडतात की बासच. आजी बोलते, मल्लिका अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज राख. अगं तू सुद्धा एक बाई आहेस ना, आणि एक बाई असून दुसऱ्या बाईबरोबर तू इतकं मोठं पाप करायला निघाली होतीस. आणि असं करून तुला काय वाटतंय राजवाड्यांची इज्जत वाचेल? अगं तू ती जास्त चव्हाट्यावरती आणली आहेस. स्वानंदी सुद्धा तिथे आलेली असते आणि घडलेला सगळा प्रकार पाहून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आजी बोलते, खूप झालं,
आता मी फक्त पिंट्या येण्याची वाट बघणार आहे आणि तोच आता तुझा सोक्षमोक्ष लावेल. कारण तू आज जो काही गुन्हा केलायस ना त्याला माफी नाही. तेव्हा आता पिंट्या आल्यावर तो नक्की काय शिक्षा देईल काकूंना हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.